पुन्हा घेऊयात काही झटपट बातम्यांचा आढावा। मुंबईतल्या नाहूरमध्ये पक्षी संग्रहालय उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय, त्यामुळे आगामी काळामध्ये या परिसरात विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येणार आहे। जगातील विविध खंडांतून या ठिकाणी पक्षी आणले जातील असं पालिकेकडून सांगण्यात आलंय। नवी मुंबईत घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सिडकोकडून 903 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे। लवकरच याची घोषणा होणार असून त्यामुळे अनेकांना नवी मुंबईत हक्काचं घर मिळणार आहे। वाहतुकीच्या सुविधा जवळपास असल्यानं ही घरं महत्त्वाची ठरणार आहेत। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सप्टेंबर 2024 मध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी अखेर प्रतीक्षा यादीत वाढ करण्यात आली आहे। प्रतीक्षा यादी 50% वाढवण्यात आली आहे। त्यामुळे यंदा 10 घरामागे प्रतीक्षा यादीत 5 विजेते जाहीर करण्यात येणार आहेत। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीतील घरांची किंमत भरमसाठ आहे। दुरुस्ती महामंडळाकडून मिळालेल्या महागड्या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने निदर्शनास आलेले आहे। त्यामुळे या महागड्या घरांच्या विक्रीचा पेच म्हाडासमोर उभा ठाकलाय। या पार्श्वभूमीवरती आता घरांचं क्षेत्रफळ, उत्पन्न गट तसंच किमती निश्चित करण्याच्या धोरणात बदल करता येतो का या दृष्टिकोनातून म्हाडानं चाचपणी सुरू केली आहे। लवकरच या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल। महारेरानं बिल्डरांना आणखीन एक दणका दिलाय। प्रकल्पावर आधारित गुणवत्ता हमी प्रमाणपत्र बिल्डरला प्रत्येक वार्षिक वर्षाच्या शेवटी सादर करणं आणि हे वेबसाईटवरती देखील जाहीर करणं बंधनकारक करण्यात आलंय। तुम्ही राहत असलेल्या घरामध्ये कोणत्या प्रकारची सामग्री वापरली गेली आहे, कोणत्या प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्यात याची माहिती आता सार्वजनिकरित्या उपलब्ध होणार आहे। राज्य शासनाच्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आलाय। शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून बदल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं समोर आलंय। वांद्रे कुर्ला संकुल येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पॉड टॅक्सीचा पर्याय स्वीकारलाय। या प्रकल्पाची उभारणी, देखभाल आणि संचलन यासाठी MMRDAनं मागवलेल्या निविदेला दक्षिणेतील 2 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय। जर्मनीतील बाडेन आणि युटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आलाय। त्यामुळे तांत्रिक शिक्षण घेतलेल्या महाराष्ट्रातील 10,000 युवकांना जर्मनीत रोजगार मिळणार आहे। पुणे मेट्रोचे येरवडा स्थानक सुरू झाले, यामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत आणखी वाढ होणार आहे। मेट्रोच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या असल्यामुळे प्रवाशांना आता दर 7 मिनिटाला गाडी उपलब्ध होणार आहे। पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महापालिका भवन या मार्गिकेचा विस्तार निगडीतील भक्ती शक्ती चौकापर्यंत केला जाणार आहे। PCSC ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज असा विस्तार करण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे। त्यासाठी शहरातील 15 ठिकाणच्या जागा हस्तांतरणाची कार्यवाही महापालिकेनं सुरू केली आहे। नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं देशातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये एकूण 24 नदी पूल उभारण्यात आले आहेत। यापैकी गुजरातमधील वात्रक नदीवरील 10वा पूल यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे। कर्नाटकातून येणाऱ्या हुबळी मिरज एक्सप्रेस, लोंढा मिरज एक्सप्रेस आणि कॅसल रॉक मिरज एक्सप्रेस या 3 लोकल गाड्यांना विजयनगर स्थानकावर अकारण तासभर थांबून राहावं लागतं। हा वेळ वाचवण्यासाठी या गाड्यांचा सांगलीपर्यंत विस्तार करावा आणि विश्रामबागला सुद्धा थांबा द्यावा असा पर्याय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी सुचवला आहे। रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 17 ते 20 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये प्रवासी तुडुंब भरलेल्या ST गाड्यांमधून महामंडळाला 121 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय। विशेष म्हणजे 20 ऑगस्टला एक दिवशी तब्बल 35 कोटी रुपयांचं उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळालं। यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे।